पाटपाण्याच्या प्रश्नावरून श्रीगोंद्याविरुद्ध कर्जत जामखेड असा संघर्ष सुरू झालाय। कर्जत जामखेडचे नेते हक्काचं पाणी पिळवत असल्याचा आरोप श्रीगोंद्याच्या नेत्यांनी केलाय। दरम्यान कुकडी कालव्याचे पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचं पाणी तालुक्यातील शेतीसाठी देण्याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कुकडी कालव्याचा एक थेंब पाणीसुद्धा कर्जत जामखेडला जाऊ देणार नाही। आता पालकमंत्री राम शिंदे यांची दबंगशाही आणि दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा देत आमदार राहुल जगताप यांनी स्वतःच्या हाताने कुकडी डावा कालवा वितरिका क्रमांक 132 गेट गॅस कटरच्या साहाय्याने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तोडलं। कुकडी कालव्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर कुकडी पाटबंधारे विभागाने कुकडी डावा कालवा 132 वर गेट टाकून वेल्डिंग केलं होतं। हे गेट आमदार राहुल जगताप यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन करून स्वतःच्या हाताने गॅस वेल्डिंगच्या साहाय्याने तोडून काढलं। यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत गेट तोडून टाकले। यावेळी कॅनॉलमध्येच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। असं आहे की कुकडी धरणातून म्हणजे जे कुकडीला क्षेत्रात 5 धरण आहेत त्या धरणातून या ठिकाणी 3 TMC पाणी सोडण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला। खरं तर आज पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असताना आमची प्रामुख्याने पहिल्यापासून मागणी आहे की आमच्या फळबागांना सुद्धा पाणी या ठिकाणी सरकारने दिलं पाहिजे। की आज आपण पाहतो की पिण्याच्या पाण्यापेक्षा फळबागांचा प्रश्न गंभीर झाला आहे। आमच्या जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी पुढं भविष्यात जाऊन गंभीर होण्यापेक्षा जिथं तळी आहे त्या ठिकाणी पाणी सोडलं पाहिजे, त्याचबरोबर फळबागांना पाणी दिलं पाहिजे। खरं तर 4 TMCमध्ये पूर्ण शेतीचं रोटेशन होतं, पाणीसुद्धा उपलब्ध आहे। म्हणून अशा परिस्थितीत आम्ही सर्व शेतकरी म्हणून या ठिकाणी आंदोलन करतो की कुठेतरी पाणी उपलब्ध असताना त्या ठिकाणी सरकारने निर्णय घ्यावा आणि आमच्या फळबागांना पाणी द्यावं ही आमची भूमिका आहे। असे की पालकमंत्र्यांना आज या ठिकाणी त्यांना सुद्धा फळबागांना पाणी मिळालं आणि म्हणून कुठेतरी हे त्यांना सुद्धा पाणी उपलब्ध असताना शासन दरबारीचे असताना या ठिकाणी शेतकऱ्यांना फळबागाला जर पाणी मिळत नसेल तर ही एक मोठी शोकांची। आता हे आंदोलन किती दिवस चालणार आहे तुमचं? जोपर्यंत आम्ही आता असं ठरवलंय की असं सुद्धा आमचं वाटोळच होणार आहे, तर जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला नाही मिळालं नाही तर आम्ही तोपर्यंत लढत राहणार। त्यात असं आहे की 28 TMC हा उपयुक्त साठा असताना आतापर्यंत फक्त 8 TMC आम्हाला त्या ठिकाणी पाणी देण्यात आले। आता परत 3 TMC पाणी देण्याचं सांगितलं। अशा परिस्थितीत अजून 1 TMC पाणी दिलं तरी आमचं प्रश्न सुटलं आणि धरणात पाणी उपलब्ध आहे तरी सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि म्हणून याच्या विरोधात खरं तर आम्ही या ठिकाणी संघर्ष। धरण उशाला आणि कोरडघशाला अशी अवस्था बनली आहे। अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणाऱ्याला दोषी ठरवलं जात आहे। प्रसंगी तालुक्याच्या प्रश्नांसाठी अंगावर गोळ्या झेलण्याची तयारी आहे। मागील आवर्तनात कर्जत आणि खाली 22 दिवस पाणी गेलं। श्रीगोंद्याला अवघे 8 दिवस पाणी मिळालं। याची पाणीपट्टी खालच्या भागाला 10 लाख रुपये आली तर श्रीगोंद्याला 8 दिवस पाणी मिळूनही 90 लाख रुपये आली। आमच्या हक्काचं पाणी पळवणाऱ्या पालकमंत्री राम शिंदे यांची दादागिरी खपवून घेणार नाही। दरम्यान आमदार राहुल जगताप यांनी काल रात्री कोळगाव नजीक साकेवाडी येथे कुकडी कालव्यात मुक्काम आंदोलन केलं। आमदार जगताप यांनी कुकडी कालव्यामध्ये शेतकऱ्यांसह मुक्काम केल्यामुळे प्रशासनाची मात्र झोप उडाली। एकंदरीतच श्रीगोंद्यामध्ये याही वर्षी पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून आमदार जगताप यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे श्रीगोंद्याचे हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे। सैनिक निंभोरे, बाळासाहेब नहाटा, शांताराम पोटे, ऋषिकेश गायकवाड, सुनील पाटील, बबनराव बोडखे आदींची यावेळी भाषणं झाली। यावेळी नगरसेवक अख्तर शेख, फक्कड मोठे, बाळासाहेब जगताप, विलास वाबळे, भाऊसाहेब खेतमाळी, रोशन निंभोरे, सागर बुरुडे, कल्याण जगताप आदींसह परिसरातील अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते। याप्रसंगी आमदार राहुल जगताप म्हणाले की कुकडीच्या प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही सरकार दरबारी शेतीसाठी पाणी सोडण्याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। कुकडीचं पाणी श्रीगोंद्यामधील शेतीला मिळालं नाही तर खाली कर्जत जामखेडलाही मिळू देणार नाही। आम्हाला जर पाणी मिळालं नाही तर तुम्हालाही पाणी मिळणार नाही असा इशारा पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना त्यांनी दिला। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।